सकाळचे 6 वाजलेत बघा. आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे. बाहेर खूप अंधार आहे. पुरण घातले, शेवटचा गुरुवार आहे त्यामुळे चहा टाकला. स्वयंपाकाची देवपूजा करून घेतली. आता आपण पुरण शिजलेलं आहे, आपण त्याच्यात आता गूळ घालून घेऊ. आमच्या इथे काही साखराचं पुरण खात नाहीत त्यामुळे गुळाचं पुरण आता ते आमटीसाठी पुरण काढले, पाणी निघालं एवढं. आता गूळ घालून घेऊ त्याच्यामध्ये. गूळ, बडीशोपची पावडर, त्याने चांगला स्वाद येते. छान असं गूळ टाकून आता पुरण परतून घ्यायचे. तोपर्यंत तिकडे आमटीची तयारी करून ठेवली आहे सगळी. इकडे कढी केली, भजी, कुरवडी, पापडी पण आपली तळून झाली. आता फक्त पोळ्या राहिलेल्या आहेत करायच्या आणि भात. आता पूजेची पण तयारी करून घ्यायची. आता आपल्याला छान अशी पूजा मांडून घेतली, सगळी तयारी झाली. तरी अर्धी राहिली मांडायची. विणी वगैरे घालायची राहिली, देवीला वस्त्रमाळ घालायची. इकडं पोळ्या करून घेते आता मी. छान निवदाला चपात्या करून घेतल्यात. सगळेजण पोळ्या खात नाहीत. ते पुरण पण छान झाले वाटून. सोप वगैरे टाकली. बाकी स्वयंपाक पूर्ण झालाय. आता एक पोळी टाकून आपण नैवेद्याचं ताट भरून घेऊ. बघा छान अशी आपली पोळी तयार आहे. आता आपण नैवेद्याचं ताट करून घेऊ आणि तोपर्यंत पोती वाजतात देवीची. लगेच नैवेद्य दाखवून घेऊ. बघा तयार केलं आहे नैवेद्याचं ताट. आता आरती राहिली देवाची, लेकरं काही उठले नाहीत म्हणून. असं आहे. बघा पूजा पण छान मांडून झाली, पोती वाचली, नैवेद्य पण ठेवलाय आणून. आता आरती करून नैवेद्य दाखवून घ्यायचा. आज उद्यापन असल्यामुळे सकाळीच लवकर आवरून घेतले. बघा आता आरती करून घेतली आपण. उत्कर्षला शाळेत जायचे म्हणून नैवेद्य पण दाखवून घेतले. चला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करते. बाय बाय.